आपण पुण्यामध्ये पसरलेल्या जीबीएस आजाराबद्दल तर ऐकलेलंच। आज आपण याच विषयाबद्दल माहिती ऐकून घेणार। नमस्कार, माझे नाव डॉक्टर स्नेहा आहे। हा एक गंभीर आजार आहे। या आजाराची लक्षणं अशी आहेत, हा आजार आपल्याला पहिल्यांदा हातापायांमध्ये दिसून येतो। त्याच्यामध्ये तुम्हाला कमजोरी जाणवते। हळूहळू हा आजार वरच्या बाजूला पसरत जातो, जसे की वरच्या हातापायांचे स्नायू, चेहऱ्याच्या नसा तसेच श्वसनामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतो। अशा वेळी पेशंटला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या। तसेच त्यासोबतच तुम्ही फिजिओथेरपी सुरू मेडिसिन्स आणि फिजिओथेरपी या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये पेशंटचा प्रोग्नोसिस जो आहे तो लवकर दिसून येतो। हा आजार बरा व्हायला काही महिने ते वर्षभर लागू शकतो, पण सातत्याच्या ट्रीटमेंटमुळे लवकर गुण दिसून येतो। बरं, हा आजार होऊ नये यासाठी आपण काय करायचे? स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे, घरात केलेले ताजे व गरम अन्नपदार्थ खावे, तसेच हातपाय स्वच्छ धुवावे। हा आजार जरी गंभीर असला तरी असाध्य असा नाहीये, त्यामुळे त्वरित वेळ न घालवता जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर योग्य वेळी योग्य त्या रीतीने मेडिकल एक्सपर्ट सोबत व तुमच्या फिजिओथेरपिस्ट सोबत संपर्कात राहून तुम्ही ह्याला बरे करू शकता। धन्यवाद।